माझ्या नवऱ्याला सांगितलं मी हसायला, तर मला म्हणतो मी कशाला हसू, यांना सांग हसायला. आता ज्यांना आपण खाणार आहोत ते डेंगा दाखवणार आहेत का हसणार आहेत? तर नमस्कार, मी चित्रा आणि आज आमच्याकडे बनणार आहेत खेकडे. माहेरी कधीच मी श्रावण पाळलं नव्हतं, पण लग्नानंतर पाळायलाच लागलं. आणि माझ्या नवऱ्याला माहितीच आहे महिनाभर काही बाई खाणार नाही, त्यामुळे हिला आता आपण खेकडे आणून देऊया. ते सुद्धा साधे सुधे नाही था, सांगलीहून मागवलेत स्पेशल खेकडे. आता खाणाऱ्याच व्यक्तीला माहिती असतं साफ करणं, त्यामुळे छान साफ केले आणि फ्रीजमध्ये ठेवून. आणि आता इथे आमचे 4-5 वर्षापूर्वीचे शर्ट घालून बघतायत. तर बायको इतकी चांगलं चुंगलं खाऊन करून देणारी आहे, तर वजन वाढणारच ना. हे असं चांगलं चुंगलं घालूनच मी माझ्या नवऱ्याचं वजन नेलं होतं, जाऊ दे आता कितीपर्यंत, पण 10 किलो कमी केले आता आणि छान स्मार्ट दिसते. पण यांचं चालू दे, मी इथे खेकडे बनवायला घेतलेत. आधी सगळ्यात पहिला आहे ना, मी हे मिक्सरला वाटून घेते. याला काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण हे जे छोटे पाय आहेत खेकड्यांचे ते छान मिक्सरला वाटले आणि त्याच्यामध्ये जरा पाणी घातलं की अजून छान मिक्सरला फिरवले आणि मग त्यातलं जे पाणी आहे ना ते छान गाळून घ्यायचे. तर हे सगळं गाळून घेतलं आणि जो कचरा आहे तुम्ही बघताय डेंग्यांचा, तर सगळ्यात आधी मी यांना आजीला फोन केला आणि विचारलं की कशी फोडणी देऊ. तर तिने मला बोलली फक्त लसणावर दे, लसूण नाही सोडलीस तरी चालेल. म्हणलं चला काम वाचलं. हळद तिखट वगैरे घालून मालवणी मसाला आमचा तर फेमस, त्यानंतर घाटी मसाला पण होता तो पण घातला. म्हणलं जरा झणझणीत व्हावं. तर गावठी खेकडेत म्हणल्यावरती गावच्या आजीला फोनच केला आणि म्हणूनच एवढी भारी रेसिपी बनवू शकले. आणि तुम्हाला पण सांगते की हे बघा, हे असं मस्तपैकी आहे ना मी परतवून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये. आणि आमच्या कोकणी लोकांचं आहे ना एक वाटण असते, तर ते वाटण आहे ना आम्ही आठवड्याभराचं करूनच ठेवते. तर हे वाटण आता मी आहे ना खेकड्यांमध्ये टाकते आणि मस्तपैकी परत परतवून घेते. आणि हे वाटण मस्तपैकी राहतं बरं का. तुम्ही कोणताही रस्सा करा, व्हेज नॉनव्हेज, मस्तपैकी हे वाटण त्याच्यामध्ये जातं आणि छान असा रस्सा तयार होतो. तर हे छान परतवून यामध्ये ना मी आता काही घालत नाही, असंच मी झाकण मारून हे जरा 5-10 मिनिटं ठेवते. तोपर्यंत तुम्ही इथे बघताय की आमच्याकडे आहे ना माझा व्हिडिओ लावला होता. अवनीशला ना माझेच व्हिडिओ बघायला युट्यूबला आवडतात, त्यामुळे तो सारखा चित्रा वाडेकर ब्लॉग हां मी युट्यूबवरती पण आहे, तर तिकडे तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता. तर बघताय तुम्ही, जर पाणी घातले आणि गरम मसाला घातलाय मी आणि मस्तपैकी ह्याला आता ना कड काढते मी चांगला. मीठ वगैरे घातलेले, मीठ जरा कमीच घातलंय कारण आमच्या सासऱ्यांना आहे ना जरा जास्तच मीठ कमी लागतं, कारण त्यांना मला वाटतं वयाप्रमाणे त्यांना मिठाचं प्रमाण जास्त वाटतं. त्यामुळे थोडंसं मीठ घातलं आणि छान उकळी घालून घेते. बघताय तुम्ही काय छान असं दिसतंय आपलं खेकड्याचा रस्सा. तर छान गरमागरम भाकऱ्या केल्या आणि मग नवऱ्याला, माझ्या सगळ्यात पहिला ताट माझ्या नवऱ्याला, कारण त्यांना जायचं आहे कामाला. कारण आमचे हे सहजासहजी खेकडे खात नाहीत, पण आज त्यांनी खाल्ले. कधी न खाणारा माणूस खेकडे खात बघितला मी त्याला आज, खरंच खूप भारी वाटलं. तर सगळ्यात आधी ते रस्सा पिऊन बघितला आणि छान काढ्यासारखा झाला होता आणि मीही पिऊन बघितलं आणि खरंच खूप छान झाला होता. तर अशाच माझ्या डेलीच्या व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करून ठेवा. तर टाटा बाय बाय.